आपल्या पोराच्या चतुराईमुळे हा माल सापडला याचं दादांना किती कौतुक वाटलं होतं म्हणून काय सांग. ते जाता येता गाववाल्यांना ही हुशारकी सांगत असत. आपली छाती उंचावली नसती तरच नवल. तर मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मागील भागात इथपर्यंत वाचन केलं होतं. आता आपण वाचन करतो आहोत दया पवार लिखित बलूत या पुस्तकाचं. तर मित्रांनो, सुरू करूया पुढील भागाचं वाचन. तालुक्याचं नाव अकोला. तिथून 3-4 मैलावर माझं गाव धामणगाव. गावाच्या नावात तशी काही अपूर्वाई नाही. अगर एखाद्या ऐतिहासिक स्थळाची आठवणही नाही. रस्ता खूपच धुळीचा, बैलगाड्यामुळे चाकोऱ्या खूप खोलवर गेलेल्या. पावसाळ्यात तर रस्त्यातून खूपच चिकचिक. कचेरी सोडली म्हणजे गावाला जाण्याचा रस्ता सुरू होतो. आजही गावापेक्षा महारवाड्यासंबंधी मी जादा सांगू शकतो. गावात आणि माझ्या आजही अदृश्य भिंती उभ्या आहेत. ते पल्ल्याड, मी अल्ल्याड. गाव आणि महारवाड्यातून एक धोपट गाडी रस्ता जातो. तीच गाव आणि महारवाडीतील बारगाव. हेच गावकूस. एका उंच वट्यावर महारवाडा. गावाच्या खालच्या बाजूला असं म्हणतात की वारा आणि नदीचं पाणी हे वरच्या जातींना शुद्ध मिळावं म्हणूनच अशी गावाची रचना पूर्वीपासून केलेली. सर्वांच्या घराची तोंड गावाच्या विरुद्ध दिशेला. लहानपणी पाहिलेल्या महारवाडा चांगलाच गजबजलेला होता. महारवाड्यात टोलेजंग चावळी होती. कौलारू, उंच उंच लाकडी तुळ्यांची. चावळीला दार नव्हते. एखाद्या सार्वजनिक हॉल सारखा मोकळा भाग. रात्रीच्या वेळी सारी पुरुष मंडळी चावळीत झोपायला यायची. विशेषतः तरुण मंडळी. झोपण्याच्या जागेवर भांडणं होत. राहत्या घरापासून चावळी, त्यापुढं पटांगण, तिथले खेळ सार नजरेच्या टप्प्यात यायचं. आमचं राहतं घर तसं खूपच सामान्य. घराच्या दोन्ही बाजूला चांगली भक्कम पाटीची घरं. त्यामुळे तर आमचे घर खूपच बेंगरूड दिसायचं. वार्धक्याने एखादं म्हातारं खोळ वाकावं तसं. मातीच्या लगद्याच्या भिंतीवर कौलं, कौलाखाली वमान तर खूपच काळपट पडलेली. मधल्या आळ्यामुळं आपोआप घराचे 2 भाग पडलेले. आम्ही येतो तेव्हा अर्थात घरापुढं चुपकाठ्याचं साबाराचं जंगल वाढलेलं. थोडक्यात आईचा हात भिंतीवर भोवताली फिरतो. घराला घर पण येतं. तिथं कधी काळी माणसं राहत होती याची निशाणी बुजली होती. घासलेटचा का होईना दिवा घरात ढणढणू लागतो. आई सांगायची, लेका ह्याच जागेत तुझा जन्म झाला. आईनं जन्माच्या वेळी झालेलं कोड कौतुक अनेकदा सांगितलं. आईच्या गोष्टी आठवतात. सवर्णाचे सर्व विधी जसा ब्राह्मण पुरोहित करतो तसा या काळात महाराचे विधी भाट करायचा. हा भाट तालुकाच्या गावाला राहायचा. मुलाचं नामकरण करणं, लग्न लावणं इत्यादी काम भाट करीत असे. हे भाट तसे जातीनं महार, पण यांना मात्र महार मंडळी हलकी समजत असत. दारात तो आला म्हणजे रावसाहेब पुण्य महाराज अशी हाडी द्यायचा. आमच्या घरी येणारा सीताराम भाट स्वभावानं खूपच गोड होता. बोलण्यात एक वेगळी रसवंती होती. कोणालाही हवंसं वाटावं असं त्याचं व्यक्तिमत्व. दादा तसे दिलदार म्हणून गावाकडे खूपच प्रसिद्ध. माझ्या जन्माच्या वेळी एक छोटीशी कालवड 5 भांडी दादांनी भाटाला दान दिली. पुढं मोठं झाल्यावर ज्या वेळी तालुक्यात सीताराम भाट भेटत असे त्या वेळी दादाबद्दल भाट गौरवानं बोलत असे. तू त्याच्या दिलदारपणा पुढं काहीच नाहीस असं सुनावतही असे. दादा केवळ धर्माच्या भीतीनं हा सारा दानधर्म करीत होते असे मात्र वाटत नाही. मला जसं आठवत आहे तसं त्याचं व्यक्तिमत्व हे विद्रोही म्हणूनच चांगलं लक्षात राहिलेलं. ते केव्हाच देवपूजा अगर उपास तापास करीत नसत. गावी असताना आई जेव्हा देव्हाऱ्याच्या खंडोबाला रविवारी आंघोळ घाला असा आग्रह करी तेव्हा दादांनी ते काम माझ्याकडे सोपवलं होतं. माझ्या जन्माच्या वेळी त्यांना भाटांनी चोख भोजनी जेवण करण्यास सोपवलं होतं. पण त्यांनी भाटाचं न ऐकता बोकड कापला आणि साऱ्या महारवाड्याला बरबाट जेवण दिलं. दादांच्या विद्रोही जाणीवांच्या अनेक गोष्टी सांगता येतील. असेच ते एकदा आपल्या सटवा या मित्राबरोबर एका लग्नाला गेले. हे दोघेही खेत्री म्हणून भोवताली प्रसिद्ध. लग्न लागून गेल्यावर एका बाईच्या अंगात येतं. केस सोडलेली, कपाळाच्या मोठा मळवट भरलेली बाई घुमत असते. समोर रिंगण भरलेलं, त्यात लिंबू, टाचण्या, नारळ असा प्रकार.
दादांना काय वाटलं कुणास ठाऊक. ते पुढे जातात, रिंगण लाथेनं उडवतात आणि बाईला आईवरून सणसणीत शिवी देतात. बाईचं झाड आता जादाच बेताल झालेलं. बाई घुमत घुमतच म्हणते, आय जाऊ म्हणाला. साठवा त्याच लईत उत्तर देतो, जाऊ म्हणू परता, घरचाच होता. ही रंगीत तालीम बराच वेळ चाललेली. सारं वराड हसण्यात दंग झालेलं. दादा तिच्या ढुंगणात जेव्हा बाभळीचा काटा टोचतो तेव्हा कुठं तिच्या अंगावरच जातं. पुढं बराच काळ महारवाड्यात हा जोक सांगितला जात असतो. दादांच्या स्वभावात चांगल्या वाईटाचं असं मजेशीर मिश्रण असे. गावातल्या तालमीत महारवाड्यातील पोरांना खेळू देत नाहीत हे पाहून त्यांनी आमच्या घरातच तालीम सुरू केली. आम्ही त्यावेळी पळवीत राहत असू. मागचं घर तालमीसाठी खोदलेलं, त्यात लाल माती टाकलेली, त्यात तेही कधी कधी उतरत. आपल्यापेक्षा लहान असलेल्या पोरासोरांना कुस्तीचे डाव शिकवीत. गावातले मृदंग ठाकरवाडीतल्या ढोलक्या त्यांच्याकडे शाई भरायला यायच्या. ही विद्या ते कुठे शिकले हे मात्र आठवत नाही. दादा मुंबईहून गावी आले तेव्हा त्यांची मुंबई झळाळी काही दिवसातच संपून लागलेली. पोट भरण्यासाठी हातपाय हलवावे लागलेच. मुंबईत त्यांच्या वाट्याला गोदीत तसं विशेष कष्टाचं काम नव्हतं. गावी मात्र चक्क बाबळीची लिंबाची लाकडं फोडावी लागली. शेतावरील झाड ते उक्ती विकत घेत. आपल्या 1-2 साथीदारांबरोबर खांद्यावर कुऱ्हाड टाकून ते घराबाहेर पडत. मुंबईची त्यांची व्यसनातली तब्येतही थोडीफार गावच्या हवेमुळे, कष्टाच्या कामामुळे सुधारू लागलेली. खोल कोरड्या विहिरीत ते लाकडं फोडीत. हेच लहानपणीचं दृश्य मला आठवत आहे. आईही गावच्या मराठा मंडळींच्या शेतावर जाऊन निंदणी, खुरपणी, येटाळणी करू लागलेली. गावात त्या काळी कडक दारूबंदी होती. दादांना केव्हा केव्हा पिण्याची लहर येई. अशा वेळी त्यांनी काय करावं, ते चक्क घरातच हातभट्टीत दारू काढी. त्यांचा साठवा हा मित्र तसा खूपच हुन्नरी. त्याच्या सानिध्यात माणसाला कधी कंटाळा येऊ नये तो तासनतास हसवीत असे. पठ्ठे बापूरावांची पवळा मी नाचवली असं तो अभिमानानं सांगे. पवळाच्या सौंदर्याचं वर्णन करी. तशी पवळा ही आमच्याच जिल्ह्यातली, मुरळी सोडलेली. पान खाताना तिच्या गळ्यातून पानाची लाल जर्द पिंक दिसायची, एवढी ती गोरी होती. हा किस्सा साठवा सतत सांगे. जवळच्याच 2 मैलावरच्या वाशेरे या गावाचा हा राहणारा. 2 बायकांचा धनी. त्या बिचाऱ्या रात्रंदिवस मोलमजुरी करत आणि ह्याला पोसत. हा राहायचा त्याच्या जीवावर. बगड्यासारखा सकाळी उठायचा तो, तालुक्याला किंवा आमच्या गावी यायचा. सटवाच्या या 2 बायकांना भांडताना मी अनेकदा पाहिलेलं. दोघींच्या तोंडात अर्वाच्य शिवा वाटायचा. ह्या आता एकमेकींच्या नरडीचा घोट घेतील भांडता भांडता. ह्यामध्येच थांबत चुन्याची, तंबाखूची देवाणघेवाण करीत पुन्हा भांडण सुरू. यांच्या भांडणाची खूपच गंमत वाटायची. बहुधा सटवानच दारू काढण्याची कला दादांना शिकवली असावी. ज्या ज्या वेळी सटवा घरी यायचा त्या त्यावेळी सटवाचा हाच गप्पा. सडलेला गुळ, नवसागर, नशा जादा चढवण्यासाठी कुठल्या तरी झाडाची साल ते त्यात टाकत. 7-8 दिवस डबा उकिरड्यात पुरून ठेवला जात असे. तोपर्यंत त्यांना दम निघत नसे. पुन्हा पुन्हा जाऊन तो मालाचा वास घेऊन पाहत. दारू गाळण्याकरिता लाकडाचं पाळ त्यांनी घरीच तयार केलेलं. दारूची पहिली धार पडली म्हणजे त्याला ते काडी लावून पाहत. भपकन आग पेटली म्हणजे माल चांगला उतरला म्हणून ते खुश व्हायचे. आईला मात्र या भट्टीपुढं सारखं राबावं लागे. 2 फरलांगावरील विहिरीवरून सारखं पाणी आणावं लागे. त्यात ते मेतकुटीला यायची. भट्टीला लाकडं कमी पडली म्हणजे दादा सहजच गावात जात आणि अंधारात एखाद्याच्या वाड्यात पडलेल्या लाकडाचं नांगर उचलून आणीत आणि घरात भट्टी जरी लावली जायची तरी दादांनी दारूचा धंदा केला नाही. खास मित्रांना, गावातल्या मंडळींना आग्रहानं पाजली जायची. अशा वेळी कुणाच्याही खुराड्यातून कोंबड्या लंपास व्हायच्या. एकदा एका शेजाऱ्याची कोंबडी मारण्यास मला उमा आज्यानं प्रवृत्त केलं, पण मनाला हे आवडलं नसतं. मी नकारतो. दादांकडे जेव्हा माझी तक्रार केली जाते तेव्हा दादांच्या हातात
ची चपराक गालावर खावी लागते. कोंबडी पकडण्याचंही त्याचं एक शास्त्र होतं. ओला कपडा तिच्या अंगावर टाकला म्हणजे ती कोकलायची नाही. कधी अख्ख बकरू रानातून उचलून आणलं जायचं. त्याच्या नाकावर गोवरी ठेवली म्हणजे ते कोकलायचं नाही. दादांनी दारू गाळण्याचे अनेक प्रयोग केले. एकदा तर त्यांनी तालुक्यावरून पाटीभर मोसंब्या आणल्या, डब्यात सळ टाकल्या. पण त्या दिवशी भट्टी जमली नाही. सारा माल आंबट निघाला. आपलं कुठं चुकलं याचाच विचार ते रात्रभर करीत होते. अशी ही सटव्याची आणि दादाची दोस्ती. त्यांच्या बोलण्यात अनेक विषय येत, काही तर चक्क रानबाजीचे. मी लहान असल्यामुळे असल्या गप्पा पोराला काय समजतात अशा बहुधा त्यांचा समज असावा. दादा मुंबईला येण्यापूर्वी एक ब्राह्मण जमीनदाराकडे सालानं होते. तिथं असताना काही बाया गवत कापायला यायच्या. त्याचे विळे लपवून ठेव, जायला द्या, तवा इळे देतो म्हणून त्यांना अडवत. अर्थात हा खुशीचा सौदा होत असावा, नाहीतर दादांना कुणीही गावातल्यानं बदललं असतं. या बाबतीत लहानपणी तसं खूप मोकळं वातावरण होतं. बऱ्याचदा त्यांच्या विषयात तमाशा यायचा. हे दोघेही तमाशाचे खूपच दर्दी. तसे तमासगीर गावात आले म्हणजे आमच्या घरी उतरायचे. देवठाणाचा दशरथ हा प्रसिद्ध तमासगीर नेहमी त्याच्या फळासहित घरी उतरायचा. दशरथ हा खूपच राजबिंडा, गोरापान, रजवाडी पोशाखात खरा राजपुत्र शोभायचा. लावण्या रचायचा, खाजगीतही खूप शुद्ध बोलायचा. हरिभाऊ वडगावकरांचा हा नाचा. पुढे ह्याने गंमत उभी केली. हरिभाऊ हा पठ्ठे बापूरावाचा चेला, त्यामुळे पठ्ठे बापूरावांबद्दल त्यांना खूप अभिमान. आज गाजत असलेल्या गाढवाचं लग्न हे वडगावकरांचं वगनाट्य. त्या काळात सावळ्या कुंभार ह्या नावानं मी लहानपणी पाहिलेलं. पुढं दशरथ जेव्हा म्हातारा झाला तेव्हा त्यानं देवठाणच्या महारवाड्यातील 16-17 वर्षाच्या मुलाचा तमाशाचा एक अप्रतिम फड उभा केला. तिकीट विकत घेताना पैसे नसतील तर चिनपटभर बाजरी जोंधळात आले. बराच काळ मलाही वाटायचे की आपणही तमासगीर व्हावं. ते ह्यामुळं त्या काळात पाठ असलेल्या लावण्यांचे तुकडे आजही आठवतात. राया दुरून म्हशी बोला, शालू माझा निरीत लाल झाला, किंवा कुण्या हौस्यानं हौस केली, नार कंपनीला गेली, अन खाते ऊस ऊस ऊसाची होते साखर, नारीला चालना भाकर. या गोष्टीचं येतं मला रडू, वल्ल्या वल्ल्यात कशी मी पळू, अथरा शाल शाल खाते ऊस ऊस. या गाण्यात काही अश्लील असेल तसं भोवतालीही कोणाला वाटत नव्हतं. स्त्रिया सुद्धा मोठ्या संख्येने तमाशाला जात. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.